प्लीज सेंड युअर ओपनिंग पेअर, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आता तुम्हाला 15 मिनिटांकरता ज्या 3 षटकांकरता 15 मिनिटं दिलेत. म्हणजेच या ठिकाणी 4 षटकांचा हा मॅच होतो. 1 षटक हे पॉवर प्लेचं असेल, त्याच्यामध्ये 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. हार्डलक सचिन पाटील, हार्डलक उदय पाटील, संपूर्ण टीम. अक्षयजी आपलं सुद्धा आम्ही आभार मानतोय. जास्तीत जास्त आवड प्रत्येक क्षेत्रामध्ये अक्षय यांना आहे. फटाके फोडण्याची आवड सुद्धा त्यांना आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यांना फोडता आले नाहीत, परंतु या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आपलं सर्वांचंच आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयाचे शिक्षक गुरुवर्य सदानंद गावंड सर या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि जुचंद्र गावचे जावई सुद्धा आहेत ते आगरी समाजाचे. कारण आगरी समाजामध्ये अनेक आडनावं आपण पाहिलेत. गावंड पाहिलेत, म्हात्रे पाहिलंय, भोईर पाहिलंय, पाटील पाहिलेत. अशी नावं आपल्याला आगरी समाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि एक इतिहास मी वाचला होता. त्या इतिहासामध्ये असं म्हटलं आहे की रावणाच्या दरबारी वादन करताना आणि गायन करताना आगरी समाजाच्या मंडळीला पाहिलं. आणि म्हणूनच रावणाने पश्चिम किनाऱ्यालगत असलेली जी जवळची जागा आहे ती रावणाने आगरी लोकांना दिले, असं इतिहासामध्ये नोंदी आहेत मित्रांनो. राजा भीम यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आगरी समाजाने चांगलं काम केलंय. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं आरमार जे उभं केलं होतं त्यामध्ये मोलाचा वाटा होता आगरी समाजाचा. मैदानाच्या दिशेने वळूया. चांगला ऑन ड्राईव्ह खेळला बॅटरने. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 1 धाव मिळाली. 1 धावेने खातं उघडतोय निखिल पाटील खेळाडू. विशाल भोईर आमच्या गुल्लेखन कक्षामध्ये सज्ज झालेत. जेटीसी द्वारे थेट प्रेक्षेपण केलं जातं आणि खुद्द जेटीसीचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, जे डिजिटल स्कोर अपडेट करतायत. आणि आमचे कॅमेरामॅन सुद्धा चांगली भूमिका अदा करतायत. गोलंदाज तयार. पहिल्या षटकातील पुढचा बॉल. शॉर्ट बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल पंचाने वाईड घोषित केलाय. पहिले षटक टाकण्याकरता संचित आलाय आणि संचित याचा हा दुसरा बॉल होता, तो स्वर त्याने टाकलाय. धावसंख्या 2. 4 षटकांचा मॅच असल्या कारणाने 40च्या पलीकडे जाण्याचा हेतू असेल, मानस असेल बॅटिंग करणाऱ्या ब्रह्मावती खार्डी टीमचा. याआधी तसा चमत्कार त्यांनी केलाय अगोदरच्या मॅच मध्ये. चांगला फटका इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली आणि पाहता पाहता संधीत सोनं केलं. दुसरी धाव सुद्धा ते पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 4. 4 धावा. चांगली इम्प्रूव्हमेंट, चांगल्या सुधारणा आज टेनिस क्रिकेट जगतामध्ये झाल्यात. आणि म्हणूनच यूट्यूबद्वारे प्रत्येक खेळाडूला साता समुद्रा पलीकडे पाहिलं जातं. चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत होता. प्रयत्न मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा अपुरा पडलाय आणि त्याचा फायदा उचलताना फलंदाज 2 धाव पूर्ण करतायत. स्कोर मोजून 6. 4 षटकांचा मॅच असल्या कारणानं जलद गतीने धावा बनवण्याचा हेतू दिसतोय या बॅटरचा. अतिशय सुंदर असं क्रीडांगण आहे. जुचंद्र गाव म्हटलं तर कलाकारांचं गाव आहे. विविध क्षेत्रामध्ये पारंगत असलेले कलाकार आपल्याला जुचंद्र गावाने दिलेत. जसं आपण जुचंद्र गावाचा उल्लेख करतोय, रांगोळी कलाकार, नाट्य कलाकार, नृत्य कलाकार, हे कलाकारांचं गाव आहे. बॅकलिपचा वापर केलाय. चेंडूला हुक केलाय क्षेत्ररक्षक सतीश कंडा आणि त्या ठिकाणी कमी पडलाय. त्याचा फायदा उचलताना बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. संधीचं सोनं करतायत. आता 3री धाव सुद्धा होते पूर्ण. 3 धावा पूर्ण होत आहेत. थ्रो थोडासा कमी पडलाय. या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. 9. इतिहास घडवण्याकरता हे सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. लढाल तर इतिहास घडवाल आणि ते लढण्याकरता दोन्ही संघ सज्ज झालेत. धावसंख्या धाव फळकर 9 लागली आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण हा एकच पॉवर प्ले असेल. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. मिड विकेट मध्ये निकेश कुबडीकर सज्ज आहे. तो करत नाही कोणती चूक आणि पहिल्या विकेटने भागवली संचित यांनी संघाची भूक. विकेट डाऊन. 1 गडी बाद. धावसंख्या 9.
एक गडी बाद धावपळ धाबा 9 आणि एनआर कट्टा ह्या ग्रुपचं हे गीत या ठिकाणी वाचलं गेलं. एनआर कट्टा ग्रुपचे अध्यक्ष कालच्या दिवसात राज पाटील उपस्थित झाले होते आणि अर्थातच त्यांचं सुद्धा चांगलं योगदान लाभतंय या स्पर्धेसाठी. संचित गोलंदाजी मार्गावर होता. 5 बॉलची समाप्ती झाली आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावपळ धाबा आहेत एक गडी बाद 9. आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय खेळाडू राम लाड. 2022 साली मिस्टर इंडिया हा किताब ज्याला मिळाला कारण अतिशय चांगलं लवचिक त्याचं शरीर त्याने बनवलंय, कमावलंय. फिटनेस चांगला राखतोय हा खेळाडू. पुढचा बॉल चांगला बॉल, रायसिंग डिलिव्हरी, गुडलेन क्षेत्रामध्ये पडल्यानंतर उसळी घेतो हा चेंडू. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर ब्रह्मावती खार्डी टीमची धावसंख्या एक गडी बाद 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कालपासूनच हट्टाच धरलाय फॉलो गँगने की जास्तीत जास्त गीतं या ठिकाणी मराठी गीतच वाचली जातील. अगदी कोणी समाजावर आधारित असलेले गीतं या ठिकाणी जास्त वाचले जातील. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निकेश आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या एक गडी बाद 9. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्गावर समोरच्या इनकडून गोलंदाज येतोय निकेश. पहिल्या षटकामध्ये 9 धावा एक गडी बाद. एक खेळाडू मला लगेचच आठवलं या आकड्यावर. 9 नोव्हेंबर 1999 साली जन्म झालेला पृथ्वी शा मला आठवला. सध्या क्रिकेटमध्ये काय काय घडामोडी घडत आहेत काय सांगू शकत नाही. कधी एखादा खेळाडूचा जो पूर्णपणे जे कारकीर्द आहे ती उद्ध्वस्त होऊ शकतोय हे काय सांगता येत नाही. 9चा आकडा आणि हा पृथ्वी शा या खेळाडूचा जन्मदिवस ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि कमी वयामध्ये त्यांनी शतक झळकावण्याचा कारनामा केला. तो पृथ्वी शा आता मात्र क्रिकेटपासून थोडासा दूर झालाय. तो क्रिकेटच्या मैदानामध्ये फार काळ दिसत नाही. वळूया मॅचकडे. दुसरे षटक टाकण्याकरता आलेला निकेश 2 धाबा पहिल्याच बॉलवर खर्च करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली ती 11 11. समोरच्या इनकडून गोलंदाज निकेश तयार. समोर उजव्या हाताचा बॅटर तयार. इनसाइड आउट चांगला फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी चकवतो हा चेंडू, परंतु 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. फिल्डिंग अंतिम क्षणी त्यांनी चांगली केली. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली धावफलकावरती 13 धाबा. आज खरं तर प्रत्येक समाजातील खेळाडू घेतला जातोय. आदिवासी, आगरी आणि कोळी समाजातील खेळाडू घेतले जात आहेत या स्पर्धेमध्ये. ही खासियत आहे या स्पर्धेची. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. धावसंख्या धावफलकावर आहे ती 13 धाबा. 13चा आकडा आला म्हणूनच माहिती देतोय, कारण आपण जर बघितलं तर 13 सप्टेंबर 2002 साली एक खेळाडू ज्याचा जन्म झाला रॉबिन मिन्स हा पहिला आदिवासी खेळाडू IPL मध्ये खेळणार होता, परंतु नुकताच त्याचा एक अपघात झालाय. त्या अपघातामधून तो अजून सावरला नाही आणि IPL मध्ये त्याची एंट्री गुजरात टीमद्वारे होणार आहे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 13 धाबा. इनसाइड आउट चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतंय धावा 4. शानदार चौकार. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धाबा. मॅच सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच अष्टविनायक नायगाव विरुद्ध ब्रह्मावती खार्डी असा. बॅटिंग करतायत टॉस हरल्यावर ब्रह्मावती खार्डी टीमचे खेळाडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा द्विधा स्थितीमध्ये आता गेला बॅटर. 1 धाव तर मिळाली. मनगटाच्या साईने चेंडूला वळवलं ऑन साईडला. मिडविकेट मधून थ्रो येण्याआधी 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. गडीबाद सलत 1.
महत्वपूर्ण मॅच आहे, दोन्ही टीम करता करो या मरो अशा स्थितीमध्ये हा मॅच असेल. प्रयत्न खूप चांगला आहे फॉलो गँगचा. आगरी चषक 2024 त्यांचं हे शानदार आयोजन. पुढचा बॉल चांगला फटका, कडक फटका होता, परंतु डीप फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये हा झेल विसवलाय. विकेटचं झालंय पतन, बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का, गॉन. चांगले फिटनेस दाखवतायत. धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 19, 2 गडी बाद 19 धाबा. दुसरा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकं सुद्धा या ठिकाणी समाप्त झालेत. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या 9 धाबा, ह्या षटकामध्ये खर्च केल्यात निकेश या गोलंदाजाने 10 धाबा. म्हणजेच हा धावसंख्येचा आलेख पुढे आपल्याला वाढताना दिसू शकतो. फिटनेस क्रिकेट हा खेळ खेळण्याकरता तुमचा चांगला असायला हवा. सतीश यांनी चांगला झेल टिपलाय. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय तो रितेश गंगीकर. बरेचसे खेळाडू आपला फिटनेस राखण्याकरता वजन सुद्धा कमी करतायत, कारण ह्या टीमद्वारे सर्वात वजनदार खेळाडू म्हणजेच रितेश गंगीकर. आता मात्र तो रोज सकाळच्या सत्रामध्ये उठून अर्थातच 2 ते 3 किलोमीटर रनिंग करतोय. आणि तो खेळाडू आज रितेश गंगीकर गोलंदाजी मार्गावर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ह्या चेंडूला चार्ज केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, परंतु त्याला चुकून हा चेंडू सीमारेषेपार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. आणि त्याचा फायदा उचलताना 6 धाव मिळतात बॅटरला. धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 2 गडी बाद 25. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा चेंडू निघतोय. वाईड लाईनच्या बाजूने चेंडू जातोय. वाईड लाईनच्या बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी पंचांचा जो काय निर्णय येईल तो प्रत्येक टीमला मान्य करावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागले जातात त्या 26 धाबा. स्कोर मूव्स ऑन 26. रितेश गंगेकर एक फिरकीपट्टू आहेत. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक या दोन्ही पद्धतीने तो चेंडू वळवण्याची क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवू शकतो. आणि आपण अनेक वेळा त्याची चांगली गोलंदाजी पाहिली आहे. बघितला आपण आता हा ऑफ ब्रेक केलेला चेंडू आहे. जोरदार अपील करतायत. आवाज कसला तरी आला होता, मात्र पंच दाखवतायत की हा बॅट तिथे जमिनीवर लागल्याचा आवाज होता. आणि हा निर्धाव चेंडू इथे समाप्त झालाय. धावसंख्या धावफळकावर आहे ती 26 धाबा. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकात अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 26, 2 गडी बाद. रितेश तयार, समोर बॅटर तयार. ऑफ स्टंपर शपवून खेळायचा होता राम लाड या खेळाडूला. 1 धाव छोट्या स्वरूपात तो पूर्ण करतोय. आणि पंच विशाल नाईक सरांचा लेग बायचा इशारा आलाय. एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 27 धाबा. क्रिकेट हा खेळ आपली पहिली पसंत बनलाय. आपल्या भारतीय देशाचा जरी राष्ट्रीय खेळ नसला तरी मात्र सर्वांना सर्वात पसंत असलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि म्हणूनच आज ह्याच टेनिस क्रिकेटला खूप चांगली मागणी आली आहे. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकाराने वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. 6 धावा. धावफळकावर धाबा लागले जात आहेत ते 33 धाबा. चेंडू हवा आहे पंचांना. पुढील होणारा मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. पहिल्या इनिंग नंतर आपण तो टॉस करणार आहोत. हे तिसरं षटक सुरू आहे. पार्थ 11 कारिवली संघ मालक जर आपण बघितलं तर हेमंत लाखात आणि हर्षद लाखात हे संघ मालक आहेत. या टीमचे ओनर आहेत. दुसऱ्या बाजूला मॅच असेल तो कान्हाई स्पोर्ट्स पाही असा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. पार्थ 11 कारिवली विरुद्ध
कान्हाई स्पोर्ट्स पाई या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल, जो दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. चांगला प्रतिसाद मिळतो यूट्यूबद्वारे, बरेचसे प्रेक्षक जुळले गेलेत. कालच्या सत्रामध्ये व्ह्यूज जर आपण बघितले होते तर 8,000च्या आसपास व्ह्यूज होते, JTCचे जुळले होते. आणि म्हणूनच एखादी मोठी स्पर्धा जर आपल्या परिसरामध्ये असली तर पहिला प्राधान्य JTC, TCP किंवा अर्थातच प्रदर्शन लाईव्ह हे जे आपल्या जवळचे यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. गोलंदाज तयार, ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल, आत वळणारा बॉल आणि पंच दक्ष आहेत. ह्याच बरोबर हा निर्धाव चेंडू समाप्त झालाय. धाव फलकावर धाबा आहेत त्या 33 धाबा, 2 गडी बाद. चेंडूंचा जर आपण विचार केला तर ह्या षटकात 5 चेंडू टाकून चलेत. शेवटचा चेंडू असेल रितेश गंगीकर याचा. ऑफ ड्राईव्ह खोदून काढले या चेंडूला, 1 धाव मिळाली. वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकाच धाब्यावर समाधान मानतोय हा खेळाडू. झाली षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर ब्रह्मावती खाडी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 34, 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. या काय घडामोडी घडत आहेत. 6 चेंडू टाकण्याकरता आता काय रणनीती असेल रुपेश कोळी याची, कॅप्टन निकेश कुबडेकर यांची, हे आपण जाणून घेऊया. हार्दिक गोलंदाजी मार्गावर आलाय. सध्या 11.33च्या सरासरीने 34 धाबा धावफलकावर लागल्यात. मिलिंद मानकर यांच्याकडून शुभेच्छा आलेत या स्पर्धेकरता. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर कदाचित आहे काय नाही, परंतु एक चांगला बॉल गेलाय, चांगला चेंडू रिलीज केलाय. थोडासा बाहेर निघताना चेंडू दिसलाय. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. धाव फलकावर धाबा आहे त्या 34 धाबा. 40च्या पलीकडे धाव फलक नेऊन ठेवावा लागेल बॅटिंग करताना ब्रह्मावती खार्डी टीमला. जसा आक्रमक पावित्र्य त्यांनी जुचंद्र संघाविरुद्ध घेतला होता पहिला मॅच खेळत असताना. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉलमध्ये बघूया किती धाबा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅटरला लॉंग ऑफ ठेवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. काऊ कॉर्नर मिडविकेट मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. आणि हा चेंडू आता कव्हरच्या दिशेने वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, त्याच्याकडून झाली चूक आणि त्याला बोगदान भोगावं लागतंय. मिळतात 4 धाबा. चौकार. ऑन 38. कधी कधी हवेचाच होता, पर चेंडू तुम्ही जे अपेक्षा करता त्या अपेक्षानुसार दुसरीकडे जाताना दिसतोय. म्हणूनच या 4 धाव मिळत आहेत बॅटरला. धावसंख्या 38 धाबा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आगरी चषक 2024 हा रणसंग्राम सध्या रंगतो आहे जुचंद्र येथील या नगरीमध्ये. आणि खूपच मोठमोठ्या स्पर्धा याच मैदानावर आपण पाहत असतो. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, चेंडूला खेळला जाते हुक. गोलंदाजाची पहिली चूक आणि षटकाराची भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. 6 धाबा. षटकार.
या षटकाराच्या मदतीनं धोक्याची पातळी या ठिकाणी गाठली आहे बॅटिंग करताना ब्रह्मावती खाडी टीमने. संघाची धावसंख्या आहे ती 44, 44 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. हार्दिक गोलंदाजी मार्गावर, म्हणजे चौकार लागल्यानंतर हा षटकार आलाय. आक्रमक रूप धारण केलंय बॅटर अतुलने. आपल्या संघाकरता अतुलनीय कामगिरी तो करतोय. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि आता मात्र गोलंदाजाला विकेट मिळाली. विकेटचं झालंय पतन. 3 गडी बाद. धावफलकावर धाबा आहेत त्या 44 आणि अप्रतिम झेल टिपलाय निलेश या शतरक्षकाने. गॉन. आधी 36 रन्स बनवल्या होत्या अतुल तांगडे या खेळाडूने आणि आता 7 बॉलमध्ये 17 धावांचं त्याचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर 44, 3 गडी बाद. या 2 चेंडूंमध्ये आता आक्रमक पावित्र्य घेण्याकरता आलाय रोशन नावाचा खेळाडू. रामलाड याने 5 बॉल फेस केलेत. 5 बॉलमध्ये एका षटकाराच्या मदतीनं त्याने 7 धावा बनवल्यात. रोशन हा स्ट्राईक इनकडे असेल. 2 चेंडूंमध्ये एखाद तरी मोठा फटका खेळण्याचा हेतू त्या खेळाडूचा असेल, परंतु ह्या इनने बॅटिंग करणं थोडंसं हार्ड जातंय, कठीण जातंय. ओ रायझिंग डिलिव्हरी. अनपेक्षितरित्या चेंडू उसळी घेतोय आणि यष्टीरक्षक रुपेश कोळी याच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 3 गडी बाद. 44, 44. शेवटचा 1 बॉल आणि टॉससाठी 2 कॅप्टन या ठिकाणी दाखल होतील. कानाई स्पोर्ट्स पाई विरुद्ध जय पार्थ 11 कारिवली या 2 टीम दरम्यान हा मॅच असेल. पुन्हा एकदा एक चांगला बॉल टाकला जातोय. सुंदर गोलंदाजी केली अंतिम क्षणी या षटकामध्ये. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद. 44 आणि 45 धावसंख्येचं टार्गेट अष्टविनायक नायगाव संघासमोर असेल. 45 रन्स इज द टार्गेट. दुसऱ्या डावाला सुरुवात करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण होऊया टॉस बॉक्समध्ये. टॉस बॉक्स कडे वळूया, ज्या ठिकाणी हितेश भोईर सज्ज राहतील. ओव्हर टू डीजे. हॅलो, चला या 2 कर्णधार आमच्यापर्यंत. हॅलो हॅलो, पाय संघाचा कर्णधार तसेच कारेली संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत लगेच या. नक्कीच 8 षटकांचा सामना राहील. दोन्ही संघाला 4-4 षटकं खेळायला मिळतील यात काही शंका नाही. तर या रामचंद्र बाबा यांना विनंती आहे, या तुमच्या हस्ते नाणेफेक होईल. 8 षटकांचा सामना राहील. 4 ओव्हर तुम्हाला, 4 ओव्हर तुम्हाला. तर आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. एका बाजूला फॉलो गँग तर दुसऱ्या बाजूला आगरी चषक. तर कारेली संघ नाणेफेक कॉल देतील. आगरी चषक असा कॉल आणि फॉलो गँग आलेला आहे. जास्त काही विचारणार नाही. नक्कीच नाणेफेक जिंकताय. बाबा तुम्हाला विनंती आहे बसून घ्यायचं आहे. तर नाणेफेक जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. लगेचच तुम्ही तयार राहा क्षेत्र करण्यासाठी. जास्त काही वेळ घेणार नाही. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट तुम्हाला सुद्धा. जास्त काही विचारत नाही. ओव्हर टू कॉम बॉक्स. जे भोईर सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहताय फॉलो गँग आयोजित आगरी चषक 2024चा हा सोहळा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चांगली स्पर्धा
अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या क्रीडा नगरीवरती साकारत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या टीमनं धावफलकावरती धावा केल्या त्या 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान या मॅचमध्ये सेट केल्या अष्टविनायक नायगाव या संघाच्या विरोधात. चांगला सामना पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या टीमनं बलाढ्य पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाला पराभूत केलं. त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे या मॅचमध्ये देखील एक रंगत पाहायला मिळेल. कारण चांगली गोलंदाजी मागील मॅचमध्ये अमोलनं केली. अमोल तांगडी तदनंतर अमोल मुकादम 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. राम लाडला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. केवलनं देखील चांगली गोलंदाजी केली होती मागील मॅचमध्ये. त्यामुळे या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यानंतर देखील आपल्याला सामना पाहायला मिळेल कानाई स्पोर्ट पाय विरुद्ध पार्थ 11 कारिवली या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. अग्री चषक 2024 तुम्ही पाहताय. चांगली स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने या मैदानाला डेकोरेट केलाय. आयोजकांच्या माध्यमातून फॉलो गँग चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेची सजावट प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष केंद्रित केलंय असंच म्हणावं लागेल. चांगली स्पर्धा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा असं म्हटलं जातं जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, मिळेल ते मिळेल तो नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. तर इथे मैदानावरती प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. त्यांना या ठिकाणी आपण जर पाहतोय आदरणीय सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून अर्थातच केदारनाथ एंटरप्राइजेसचे ते मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य तर त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि चेतन केदारनाथ पाटील दादांचा जर आपण विचार केला तर सातत्यानं या परिसरामध्ये असलेल्या स्पर्धेला ते सहकार्य करीत असतात. असंही व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार देखील. षटक क्रमांक पहिलं अमोल तांगडी एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. आज खऱ्या अर्थानं अमोलला चांगला खेळ करावा लागेल. कित्येक वर्ष झाले तो क्रिकेट खेळतो आहे, परंतु चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल. आज ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या टीमसाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर रुपेश कोळी या खेळाडूला आपण पाहतोय आणि एका बाजूला सतीशला पाहतोय. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 45 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. अष्टविनायक टीम नायगावला. गोलंदाज तयार अमोल तांगडी. 4 षटकांचा सामना, 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. रुपेश कोळी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. खूप चांगली बॅटिंग केली होती. त्याच्या बॅटमधून तब्बल 25 धावा आपण पाहिल्या पहिल्या मॅच मध्ये. तो फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, चांगल्या फॉर्मात आहे हा खेळाडू. परंतु अमोल एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. आपण मगाशी देखील या गोलंदाजाचा उल्लेख केलाय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. फक्त चेंडूला दिशा दिली. मनगट्याच्या साहाय्याने फक्त चेंडूला टर्न केलाय मिड विकेटला. त्या ठिकाणी अमोल मुकादम आहे. चांगल्या रीतीनं क्षेत्ररक्षण करत असताना इथे एकच धाव मिळते. पहिला चेंडू फेस करत असताना सेन्सिबल क्रिकेट दाखवलाय रुपेश कोळीनं. एक चांगला खेळाडू आहे रुपेश कोळी. नायगाव परिसरातील जर पाहिलं तर एक मोठं नाव आणि खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलाय सध्याच्या घडीला. अमोल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. सतीश कोळीच्या विरोधात लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र बिग हिट केलाय. अतुल आहे तिथे, त्याला बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार. अतुल होते, त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चांगला स्ट्रोक आलाय सतीश कोळीच्या बॅट मधून. पहिला चेंडू फेस करत असताना दर्जेदार फटका आला. इथे फुलटॉस बॉल, अजून एक मोठा फटका. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार आणि हा चेंडू नो बॉल.
शरीरभेदी चेंडू होता, बीमर चेंडू होता आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सतीश कोळीच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील फुलटो चेंडू होता मिड विकेटला, त्या ठिकाणी अमोल चुकी करतोय. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये आणि ते 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल ब्रह्मावती स्पोर्ट खाडीला या मॅच मध्ये. अमोलच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 14 धावा आल्यात. कमबॅक करावं लागेल अमोलला या षटकामध्ये. स्लोवर वन चेंडू होता, खोलात टाकल्या. मिड विकेटला शतरक्षक आहे तिथे. इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. सतीश कोळी सकाळच्या सत्रामध्ये आज नव्हता, या मॅच साठी तो अवेलेबल आहे आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये आणि या संघाचा प्रमुख खेळाडू आहे सतीश कोळी. अष्टविनायक नायगावसाठी नेहमी तो खेळत असतो. रुपेश साठी इथे देखील सन्मान केलाय. यॉर्कर लेनचा चेंडू होता, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय रुपेश कोळी, त्याला ठाऊक आहे. एका बाजूला सतीश चांगल्या रीतीनं बॅटिंग करतोय, त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे आणि तेच कार्य रुपेश कोळीनं केलंय. इथं सिंगल कंप्लीट केली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 16 या आकड्यावरती. इथे पुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती पुल टोल वसूल केला. चेंडूला पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. डॅडीचं मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. खराब गोलंदाजी पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या. इथे फुलटॉस चेंडू होता सतीश कोळीच्या बॅटमधून. इथे देखील धमाका आला. काय बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग करत असताना सतीश कोळी. 22 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली या ज्या नावासाठी सतीश कोळी ओळखला जातो. आज खऱ्या अर्थानं आपल्या नावाला जागणारा, आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याने केला. या षटकामध्ये कमालीची बॅटिंग केली या. इम्प्रेसिव्ह बॅटिंग, बहारदार खेळ त्यांनी दाखवलाय. कारण पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो अक्षरशः बरसलाय. रुपेश कोळीचं देखील कौतुक करावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, स्ट्राईक रोटेट करतोय, चांगला खेळ तो दाखवतोय. कारण त्याला ठाऊक आहे सतीश चांगली बॅटिंग करतोय, त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे आणि तेच कार्य पहिल्या षटकामध्ये केलं. अमोलच्या विरोधात खेळताना 22 धावा आल्या त्या षटकामध्ये आणि अगदी जर पाहिलं ना तर चांगल्या रीतीने खेळ दाखवत असताना अष्टविनायक नायगाव संघ. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती केवल आलेत. मागील मॅच मध्ये केवलनं चांगली गोलंदाजी केली. इथून देखील त्याला कमबॅक करून द्यावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये. कारण 45 धावा बनवायच्यात अष्टविनायक नायगावला. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू होता, पायचीतचा अपील केला जातोय पंचांकडे. यस आणि इथे फलंदाज बाद. पायचीतच्या स्वरूपात इथे विकेट गमावली या रुपेश कोळी. निघालाय परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅच मध्ये बसलाय टीम अष्टविनायक नायगावला. फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपात इथे पहिला धक्का बसलाय अष्टविनायक नायगाव टीमला. रुपेश कोळी बाद झाला, संयम दाखवत होता, अगदी शांतपणे तो बॅटिंग करत होता. सिंगल डबल्स घेण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु पायचीच्या स्वरूपात इथे विकेट गमावली रुपेश कोळीनं. नवीन फलंदाज योगेश कोळी मैदानावरती दाखल होतोय. चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे योगेश कोळी. अष्टविनायक नायगाव संघ एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या परिसरामध्ये खूप चांगला दर्जेदार क्रिकेट या संघाने दाखवलाय.
तो संघ मैदानावरती खेळतो आहे. 45 धावा बनवायच्यात या मॅच मध्ये. आतापर्यंत संघाची धावसंख्या यावेळेस पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन दाखवल्या. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आलेत अगदी फाईनल एक रिझन मध्ये डीप मध्ये आणि तत्पूर्वी ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 24 या आकड्यावरती. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश कोहलीने दाखवलाय. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा फटका खेळला तर सुपला शॉट असा देखील उल्लेख केला जातो आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये उल्लेख देखील केला गेला. स्कूपचा फटका एक्झिक्यूट केला होता. टायमिंग करू शकले नव्हते. फाईन लेगला शतरक्षक आलेत आणि चांगल्या दर्जाचं शतरक्षण दाखवत असताना या मॅच मध्ये चांगलं शतरक्षण करावं लागेल. ब्रह्मावती स्पोर्ट खाडीला विकेट देखील घ्याव्या लागतील. रुपेश कोहलीची विकेट मिळाली आहे. आणखीन काही विकेट येणं गरजेचं आहे. केवळ रनवे मध्ये थोडासा अडथळा जाणवतोय या गोलंदाजामध्ये आणि स्वतःला रोखलं. कारण रनवे मध्ये अडथळा आला ना की स्वतःला अगदी कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये इंजरीज देखील होऊ शकतात. लेदरबॉल क्रिकेटमध्ये आपण खूप गोलंदाजांना पाहिला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट केवल. यावेळेस पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलेत शतरक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 26 धावा त्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती केवल ओव्हर द विकेट. यावेळेस खराब लाईन आहे. अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या आणि संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघ चांगला संघ आहे. गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे आणि तोच विषय इथे जर पाहिला तर चिंतेचा राहिला या संघासाठी. इथून गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. 45 धावा इथे डिपेंड करायच्यात या मॅच मध्ये. केवल ओव्हर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केला. बॉल चला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी दणदण करत चौकार. चार धावेने संघाची धावसंख्या पुस्तकावरती जाऊन पोहोचली या 32 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलं होतं. शतरक्षक नव्हते. सतीश कोहलीच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार फटका येतोय. काय बॅटिंग करतोय सतीश कोहली. कमालीचं इम्प्रेस करतोय. अगदी पहिला तर मिनिट वरती येऊन तो बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका त्याच्या बॅट मधून येतोय. कमालीची बॅटिंग करत असताना सतीश कोहली. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. पॉइंटच्या डोक्यावरून पॉइंटला भेदून बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या जवळ. इथे देखील बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 36 या आकड्यावरती. काय बॅटिंग करतोय सतीश कोहली. सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी आणि ती कलात्मकता तो मैदानावरती दाखवतोय. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. पॉइंटच्या डोक्यावरून सातत्यानं फटके खेळले जातात. शतरक्षणामध्ये बदल केला. डीप पॉइंटला आता मात्र शतरक्षक ठेवला कारण त्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत सतीश कोहलीच्या बॅट मधून. गोलंदाज तयार. यावेळेस देखील कव्हर क्षेत्रामध्ये खेळले शतरक्षक नाही आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार रुबाबदार चौकार सतीशच्या बॅट मधून. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत सतीश कोहलीच्या बॅट मधून. या 4 धावेनं संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली या 40 या आकड्यावर.
40 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा इथे खेळ संपलाय 45 धावा करायच्या होत्या परंतु मैदानावरती सतीश कोळी नावाचं वादळ आलाय अगदी विस्फोटक विध्वंसक फलंदाजी तो करतोय अफलातून खेळ या फलंदाजाने दाखवला सलामीला आला होता आणि एकंदरीत अक्षरशः तो बरसला संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती फक्त सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता बॉलिंग ट्रॅकवरती अमोल मुकादम सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी अमोलने केली होती परंतु इथे येणारे 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता सामना पूर्णपणे अष्टविनायक नायगाव संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय परंतु क्रिकेटचा खेळ आहे कधी काही होईल याचा नेम नाही म्हणून हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना आवडत असतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट हो चांगला चेंडू पाहायला मी याला खोलात टाकला होता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे अगदी डॉट चेंडू येतोय अमोलच्या माध्यमातून अशाच प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं होतं सुरुवातीला अगदी पहिला तर पहिल्या षटकामध्ये अमोल तांगडीनं खूप जास्त धावा खर्च केला केवलच्या विरोधात देखील धावा आल्या या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील विकेट घ्याव्या लागतील अमोल मुकादम यावेळी चांगला स्लो कव्हर क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉस जातोय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या आणि कव्हर पॉइंट सीमारेषेच्या मधून 4 धावांसाठी चौकार लेवल फक्त एका धावेची आवश्यकता जबरदस्त खेळ अष्टविनायक नायगाव संघाने दाखवलाय कम्मालीचा खेळ गोलंदाजी देखील चांगली राहिली होती 44 धावांवरती रोखलं ब्रह्मावती स्पोर्ट्स काडीला 45 धावा इथे बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत 44 धावा धावफलकावरती फक्त एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आणि इथे वाईट बॉल आणि सामना जिंकला अष्टविनायक नायगाव या संघाने अभिनंदन अष्टविनायक नायगाव संघ हार्डलक टपलक ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघ आणि मी विनंती करतोय राम लाड यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या या ठिकाणी सन्मान केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून राम लाड आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे आपलं हार्दिक स्वागत आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला मिस्टर सतीश कोळी त्याच्या बॅट मधून तब्बल धावा आल्यात 8 चेंडू मध्ये 31 धावा आणि तो ठरला या मॅचचा हिरो तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जनाब इस्माईल शेख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या मैदानाचे ते मालक आहेत आणि साहेबांचं शुभ आगमन त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत जनाब इस्माईल शेख साहेबांना आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि या मैदानाचे ते